नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाचे वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत येणाऱ्या गट क तांत्रिक संवर्गातील 2026ची सगळ्यात मोठी अपडेट घेऊन आलो आहे. होय, आपण जर वैद्यकीय महाविद्यालयामध्ये काम करू इच्छिता व नोकरीच्या शोधात आहात तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं पद आहे ECG तंत्रज्ञ. आता या ECG तंत्रज्ञ जे आहे, या ECG तंत्रज्ञाच्या किती जागा रिक्त आहेत आणि कोण्या ठिकाणी आहेत आपण या ठिकाणी बघूया. तर 113 जागा या रिक्त आहेत आणि या 113 जागा कोणत्या शहरामध्ये भरल्या जाणार आहेत. तर पुणे शहर असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, परभणी असेल आणि जळगाव असेल. आता बघा, परभणी आणि जळगाव या ठिकाणी नवीन मेडिकल कॉलेजची सुरुवात झालेली आहे. तर या ठिकाणी ECG तंत्रज्ञाच्या या सर्व जागा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर या जागासाठी आपण तयारी करणं आवश्यक आहे. यानंतर पुढचं पद आहे एक्सरे टेक्निशियन किंवा तंत्रज्ञ. बघा, या एक्सरे टेक्निशियनच्या सर्वात जास्त जागा म्हणजे 280 स्वरूपाच्या जागा या महाराष्ट्र शासनातील जे काही वेगवेगळ्या ठिकाणचे वैद्यकीय महाविद्यालय आहेत, या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एक्सरे टेक्निशियनच्या जागा रिक्त आहेत. त्यामध्ये मुंबई असेल, पुणे असेल, लातूर असेल, संभाजीनगर असेल, अशा वेगवेगळ्या शहरामध्ये जे काही मेडिकल कॉलेजेस कार्यरत आहेत, या मेडिकल कॉलेजेसमध्ये आपल्याला एक्सरे टेक्निशियनच्या किंवा एक्सरे तंत्रज्ञाच्या जागा रिक्त आहेत. तर याचीही तयारी, या पदाच्या 280 जागा रिक्त आहेत. यानंतर पुढचं पद आहे औषध निर्माता फार्मसिस्ट. तर याचे एकूण रिक्त पदे आहेत औषध निर्माता फार्मसिस्ट, याचे एकूण रिक्त पदं आहेत 227 आणि हे 227 पदं महाराष्ट्रातील अनेक विविध वैद्यकीय महाविद्यालयामध्ये, रुग्णालयामध्ये भरती होण्याची शक्यता आहे. त्यासाठी डी फार्मसी असेल, बी फार्मसी असेल, या विद्यार्थ्यांना सर्वात मोठी संधी आहे. त्यामध्ये नागपूर असेल, नंदुरबार असेल, वर्धा असेल, सिंधुदुर्ग असेल, परभणी असेल, या सर्व मेडिकल कॉलेजेसमध्ये औषध निर्माता फार्मसीच्या 227 इतक्या जागा रिक्त आहेत आणि हे रिक्त पदासाठी लवकरच जाहिरात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचं पद आहे रेडिओलॉजी असिस्टंट. आता या रेडिओलॉजी असिस्टंटचे जवळपास रेडिओलॉजी असिस्टंटचे जवळपास 89 स्वरूपाच्या जागा ह्या रिक्त आहेत. आणि हा रेडिओलॉजी असिस्टंट काय करत असतो? रेडिओलॉजिस्ट किंवा यांना मदत करण्याचं काम करत असतो. तर ही सुद्धा महाराष्ट्रातील अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये भरती होण्याची जी काही शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर हेल्थकेअर सेक्टरमध्ये स्थिर करिअर जर बनवायचे असेल तर यासाठी सुद्धा आपण तयारी करणं आवश्यक आहे. मित्रांनो, पुढचं पद आहे डेंटल टेक्निशियन. बघा, हे जे डेंटल टेक्निशियन आहे, या डेंटल टेक्निशियनच्या ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये 36